किडनी स्टोनचं दुखणं हे खूप असह्य आहे याची मला कल्पना आहे, पण पेन किलर घेऊन हा आजार बरा होत नाही किंवा ते टेम्पररी बरं होतं, पण ते काही परमनंट सोल्युशन नाही आहे त्याचं. उलटं ह्या पेन किलरमुळं काय होतं, तर पेन किलरमुळं किडनीला इंजुरी होते आणि इंजुरी झाल्यामुळं एडिमा म्हणजे हातापायांना सूज येते. कोणत्या कोणत्या चुका ह्या किडनीला धोक्यात आणतात ते मी आता सांगतो. किडनी स्टोन का होतो मी त्याची कारणं सांगतो. त्यातलं पहिलं कारण असं की ते डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे पाणी कमी पिणं. पाणी कमी पिल्यामुळं युरिन गडद होते, लघवीला गडद होतं, कॉन्सन्ट्रेटेड होते. त्यामुळं पाणी भरपूर प्या. म्हणजे पाणी कमी पिल्यामुळं तुमच्या शरीरातले सगळे क्षार एकत्र येतात, पण मग त्या क्षाराचे खडे तयार होतात. पण तसाच किडनी स्टोन तयार होतो. आणि पाणी पिणं म्हणजे नुसतंच पाणी पिणं नाही, तर त्या पाण्यामध्ये कधी कधी इलेक्ट्रोलाइट टाकून जरी पाणी पिलं तर शरीराची रिकव्हरी लवकर होते. आता दुसरं जिम कल्चर. जिम कल्चरमुळे खूप जणांना प्रोटीन खायची सवय, व्हे प्रोटीन खायची सवय, क्रिएटिन खायची सवय, पण ते खाल्ल्यावर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. ते पाणी पिल्यावर त्याचं वॉशआउट नाही झालं तर त्याच्यामुळे परत स्टोन टेंडन्सी होऊ शकते. आणि काही लोकांना कॅल्शियम सप्लिमेंट्स असंच खायची सवय असते, तर तसं करू नका. कॅल्शियम कमी हे कसं ओळखायचं? तुमच्या पहिल्या शरीरातून रक्त तपासा. रक्त तपासून जर त्याच्यामध्ये कमी आलं, तर जितके कॅल्शियमचे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते खा. ते खाऊनही जर कॅल्शियम वाढत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायचा प्रयत्न करा. सेडेंटरी लाईफ, जेनेटिक फॅक्टर्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन यांच्यामुळेही किडनी स्टोन होण्याचा धोका असतोच. ते ट्रीट करा. क्रॉनिक स्ट्रेस, असं क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे दीर्घकाळ चिंता, ताण असेल, तर त्याच्यामुळे किडनी स्टोन उद्भवू शकतो. किंवा एखाद्या दीर्घकाळ एखाद्या मोठ्या आजारासाठी जर तुम्ही औषधं खात असाल, तर त्याच्यामुळेही किडनी फटीग होऊन तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यताही असते. कॉमन चूक पहिलं, पेन किलर खाऊन विसरून जाणं. स्टोन जात नाही, पण फक्त वेदना जाते. दुसरं, अँटीबायोटिकचा हाफ कोर्स करणं. बरं वाटतंय म्हणून औषधं घेणं बंद करणं, तर ते बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर बॅक्टेरिया त्या औषधाला रेजिस्टंट होतो आणि मग आजार बरा होत नाही. त्यामुळे ते क्रॉनिक स्ट्रेसमध्ये, क्रॉनिक डिसीजमध्ये ते जातं. अर्ध्यामध्ये औषधं सोडल्यामुळं तुमचं शरीर बॅक्टेरियाला रेजिस्टंट झाल्यामुळं वारंवार इन्फेक्शन तुम्हाला परत तिथं होत राहतं. म्हणून क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये युजली तसं करत जाऊ नका. जेव्हा इन्फेक्शन असेल तेव्हा पूर्ण औषधाचा कोर्स कंप्लीट करत जा. इंटरनेटवर वाचलं, AIचा सल्ला घेतला आणि ठरवलं की डॉक्टरांकडे नाही जायचं, तर तसं करू नका. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, नाहीतर ते खूप डेंजरस होऊ शकतं. लघवीच्या रस्त्यामध्ये खडा अडकला, त्याच्यामुळे लघवी तुंबली, त्याचं प्रेशर किडनीवर क्रिएट झाला. किडनीवर क्रिएट झाल्यामुळे हायड्रोनेफ्रोसिस झालं आणि हायड्रोनेफ्रोसिसमुळे नंतर ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये जाण्याची शक्यता तयार होते. जर ॲक्यूट किडनी फेल्युअर वेळेमध्ये ट्रीट नाही केलं, तर ते क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये जाऊ शकतं. आणि एकदा ते क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये गेलं, परमनंट टिश्यू डॅमेज झाला, तर मग सगळं रिव्हर्सिबल करणं थोडं अवघड होऊन जातं. रिकरंट युरिन इन्फेक्शन, क्रॉनिक किडनी डिसीज, त्याच्यानंतर सिस्टायटिस, हे त्यानंतरचे सगळे आफ्टर इफेक्ट्स आहेत. एक किडनी अफेक्ट झाली तर दुसरी किडनी त्याला कॉम्पन्सेट करते, पण हे कॉम्पन्सेशन मेकॅनिझम टेम्पररी आहे. हे खूप वेळ तसंच राहू शकत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या किडनीवर जी कॉम्पन्सेट करते तिच्यावर सुद्धा लोड येतो. त्यामुळे ट्रीटमेंट नक्की घ्या. आणि ते कॉम्पन्सेट करत असताना जर तुम्ही इग्नोर केलं, तर मग तुम्हाला दोन्ही किडन्यांचं फेल्युअर सहन करावं लागेल आणि मग नंतर परिस्थिती खूप हाताबाहेर जाईल. पण स्टोन निग्लेक्ट करू नका, ते अर्धवट सोडू नका. ते स्टोन जरी झाले ना, ते हायपरटेन्शन, डायबिटीस ह्या बाकीच्या गोष्टींनाही आमंत्रण देतात. स्टोन इग्नोर करू नका, ट्रीटमेंट अर्धवट सोडू नका. मी बऱ्याच पेशंटना हे सांगत असतो, पण इंटरनेटवर डायग्नोसिस झाल्यामुळं लोक इग्नोर करतात. तर इग्नोर करणं हा उपाय नाही आहे, त्याची ट्रीटमेंट घेणं हा उपाय आहे. चांगलं सांगणं हे माझं काम आहे आणि मी ते करत राहील. सेव्ह करा आणि शेअर करा.